नमस्कार मित्रांनो, निधी वितरणास राज्य सरकारकडून मंजुरी, वित्त विभागाकडून नवीन शासन निर्णय, व्यवस्थित माहिती आपण समजून घेऊया। सन 2025-26 मधील निधी वितरण महाराष्ट्र शासन वित्त विभाग 29 जानेवारी 2026 29 जानेवारी रोजी हा GR घेण्यात आलेला आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या। परिपत्रकामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती समजून घेणे आवश्यक आहे। बघा, 9 महिन्याकरिता डिसेंबर 2025 अखेर आवश्यक असणारा अनिवार्य कार्यक्रमाअंतर्गत खर्चाचा अर्थसंकल्पित निधी एकूण वार्षिक तरतुदीच्या 60% मर्यादेत अर्थसंकल्पीय अंदाज वाटप आणि सनियंत्रण प्रणालीवर म्हणजेच बीम्स वितरित करण्याच्या अनुषंगाने सूचना देण्यात आलेल्या आहेत। यामधला दुसरा पॉइंट समजून घ्या। सन 2025-26 मध्ये जो काही खर्चाचा निधी गरज लक्षात घेता पुढील प्रमाणे निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। आता यामध्ये काही पॉइंट दिलेले आहेत, ते पॉइंट समजून घ्या। बघा, पहिला यामधला आहे 100% मर्यादा राहील वितरणासाठी सांगण्यात आलेले। जिल्हा वार्षिक योजना, सर्वसाधारण अनुसूचित जाती घटक कार्यक्रम, आदिवासी घटक यासाठी यामधला निधी असेल। याचबरोबर आमदार स्थानिक विकास कार्यक्रम यासाठी सुद्धा यामधला निधी असेल। याचबरोबर केंद्र पुरस्कृत योजनेतील केंद्र व समरूप राज्य हिस्सा याचा सुद्धा निधी यामध्ये असेल। याचबरोबर 15व्या वित्त आयोगाच्या तरतुदी सुद्धा या निधीमध्ये अवलंबून असेल। यानंतर बघा, केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत 50 वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे, असा सुद्धा उल्लेख या निधीमध्ये देण्यात आलेला आहे। यानंतर बघा पुढे, नाबार्ड, CDB, NHB या संस्थांकडून प्रतिपूर्ती स्वरूपात प्राप्त होणाऱ्या कर्जासाठी तरतूद देण्यात येणार आहे, असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यानंतर बाह्य साहित्य योजनेतील बाह्य हिस्सा, राज्य हिस्सा व कर्ज यासाठी सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। केंद्र पुरस्कृत यशस्वी स्पर्श ऑन बोर्ड झालेल्या योजनेबाबत केंद्र शासनाने मंजूर केलेल्या मात्र मंजुरींच्या मर्यादेत राज्य हिस्सा या ठिकाणी देण्यात येणार आहे या निधीमध्ये, असा सुद्धा उल्लेख यामध्ये स्पष्टपणे करण्यात आलेला आहे। हा एक दिलासा देणारा अपडेट आहे, कारण भरपूर असे पैसे वेळेवरती लाभार्थ्यांना मिळत नव्हते। आता वेळेवरती हे पैसे सर्व येतील विविध योजनेचे सुद्धा। हा एक दिलासा देणारा अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।